नमस्कार. संस्कार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी असते मित्रांनो. आणि हे संस्कार आपल्याला देतात आपले आई आणि वडील. त्यामुळे आपण आयुष्यभर आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. आपल्या लेकरासाठी अहोरात्र प्रयत्न करतात ते आईबाप. कारण ज्यांना आईबाप नाहीत तेच ह्या गोष्टीचं महत्त्व समजू शकतात. आपल्यासाठी आईबाप अतोनात काबाड कष्ट करत असतात की आपल्या लेकराचं चांगलं व्हावं. आपल्याला संस्कार देण्याचं काम आपले आईवडीलच करत असतात. आणि त्यामुळे आपण कितीही कष्ट जरी केले तरी देखील आईवडिलाचे उपकार परत फेडू शकत नाहीत. म्हणून आईवडील जेव्हा थकतील तेव्हा त्यांची आपण अतिशय योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्याला जन्म देऊन त्यांनी फार मोठे उपकार आपल्यावर केलेले असतात. आपल्याला मोठं करणं, आपलं संगोपन करणं, आपल्याला अगदी कितीही मोठं झालो तरी देखील आपण आईबाबासाठी त्यांचं लहान लेकरूच असतो. आई वडिलांच्या समोर आपण मोठं कधीच होऊ शकत नाही. म्हणून मातीचं माती पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपल्यावर जे आभाळासारखी माया करतात त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या आईवडिलांचं जसजसं वय वाढतं तसतसं लहान लेकराप्रमाणे त्यांना आपण आपला जसा त्यांनी सांभाळ केला तसाच त्यांचा देखील आपण सांभाळ केला पाहिजे. आपण सभोवताली अनेक लोक पाहतो. आईवडिलावर प्रेम करणारे, माया करणारे देखील लोक आहेत. परंतु आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये देखील पाठवणारे लोक आहेत. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईवडिलांच्या ऋणातच राहणं खूप मोठं पुण्य आहे. त्यांचे ऋण तर आपण फेडू शकत नाही, पण त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. हीच आजच्या या दिवशी आपल्या सर्वांसाठी विनंती आहे, आपल्या सर्वांसाठी सूचना आहे. धन्यवाद.